नाही का पाटलाची अमराई आहे तिथे. तिथे एक रिकामं घर आहे, तिथेच पैसे ठेवायचे. सर अण्णाचा मेसेज आलाय, मीनाचा ऍड्रेस सापडला. एक नंबर. कुठे आहे तिची सुंदरी? विरारला, आगाशी गावात. ऍड्रेस पाठव मला. कोण आहेस तू? कॅश 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 नीलम ते काय आजी ते नीलम ते कुठे आहेत? हा काय काय केलं तुम्ही त्याला? काय केलं काय? कुठे नीलम ते? बोला ना त्यांना. काय झालं? अशाला काय झालं? कुठे आहे नीलम ते? गजरा मोगरा. अरे हाय. अरे असा चालू तो. श्रद्धा आहे? नाही, ती बाहेर गेली. तू पण बाहेर निघालास का कुठे? हो. हा, मला श्रद्धा म्हणाली होती तुला नवीन जॉब लागलाय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. मग चल ना, मी तुला सोडतो. कुठे? अरे तू ते ऑफिसला चाललेस, सॉरी हॉटेलवर चाललायस ना, मी सोडतो ना तुला. मला वेगळ्या ठिकाणी जायचं. अरे मग काही हरकत नाही, मला अख्खा दिवस रिकामा आहे, सोडतो मी तुला. मला लांब जायचंय प्रसाद. हे बघ एक मिनिट अभय, तू 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 लांब चाललेस तर मी सोडतो तुला. ऐक, मला श्रद्धाने सांगितलंय ते गुंगीचं औषध. मी बरं आहे आता. मी आता मला काही प्रॉब्लेम नाही. तू नको कन्सर्न कर. हे अभय, म्हणजे का कशाला असं वागतोयस? हे बघ, जवळच्या माणसांनी मदत केली ना तर ती घ्यायची असते. अरे, आणि तुला तर माहितीये मी श्रद्धाचा खूप सगळं माहितीये मला प्रसाद. मला आत्ता या क्षणाला कुणाच्याच मदतीची गरज नाहीये. ऐक ना, मला खूप वेळ होतोय. मला एका मित्राला भेटायचं, खूप इम्पॉर्टंट आहे. आय एम रिअली सॉरी, तू आलास, मला निघावं लागतंय. नंतर आपण निवांत भेटूया. हा, निवांत नंतर भेटूया. अहो आजी, कशाला त्या पोरीला धरून ठेवलं? आमच्या त्या नीलम ताई फायनान्सर. अहो पैसे देऊन माल घेतो ना. गोलापला कळलं नाही? वाट लागेल तुमची. आधी सांगतो, मा बोलू नका आपल्याला. कपेश शान्या, यो दामोदर नाही. तरी मला अगोदरपासूनच डाऊट होता. आईला तू असा सुधारायचा नाही. तुझ्या तर आईला एक पाऊल पुढे टाकलं ना, म्हातारीला खोरे कापे खोलून टाकेन. तर सोड माझ्या पोरीला. ए भारक्या, किसनिया, भाल्या, अरे मेले गे सगळे. मागे बोलून टाकेन म्हाताऱ्याला. मागे तो चाल, त्याने सांग झाला. चाल.
आता तू काही जिता जात नाही लेका. आणि ही पोरगी आहे का तुझी? हा? अरे बोल की. अरे म्हणजे बरं आहे, बाप आणि लेक दोघं मिळून हे धंदा करायला लागले वय. हा, फॅमिली बिझनेस आहे का काय तुमचं हे? नाही म्हणजे दिवाळीला लोकांना फराळ समजून वाटायला नाही. तू असा नाही सुधरायचा. हे बघ अजून मी तुला सांगतोय, जे काय असेल ते खरं खरं सांग. नाहीतर तुझ्या तर आईला मी
जय त्या झेलेच्या. काय झालं? मग अशी पडलो ना तेव्हा लागलंय, सुजलाय बहुतेक पाय, जबरदस्त कळ जाते मला ना. क्लच दाबता येणं कठीण आहे. नाही आहे, आहे. तू चालवतेस गाडी? मला नाही येत गाडी चालवता. हा, मग मी तुला तिकडे सांगितलं की संधी मिळाली की पळ, तेव्हा का नाही सांगितलं गाडी चालवता येत नाहीये? तुम्ही बोललात आणि निघून गेलात. बोलणार कधी मी? पण मग वेळ पडली असते तर का हाताने ढकलत देणार होतीस गाडी तू? हे बघा, मला येत नाही गाडी चालवता. म्हणजे मी शिकले पण खूप वर्ष नाही चालवली. आणि मागे मी ती ठोकली होती गाडी, तेव्हापासून नाही मला कॉन्फिडन्स, मी नाही चालवणार आहे. हो, पण मग मगाशी जर प्रसंग आला असता तर तुला चालवायला लागलीच असती ना. मग कसं काही झालं असतं तर केलं असतं, मी काहीतरी मॅनेज केलं असतं त्यावेळेस. मग आताही जमेल, काही होत नाही ग. बाप बसलाय ना तुझ्या बाजूला. चालवतेस प्लीज, दुखतंय ग खूप. ये चल. सावकाश. काही नको करूस, सीट बेल्ट लाव. नंतर आधी क्लच दाब, आरसा नीट कर, त्याच्यानंतर हळू गाडी सोडायची. एक हा, ते मधनं आरशात बघत जा फक्त. चल गणेश बाप्पा मोरया. माझ्या आयुष्याची दोरी तुझ्या हातात. चल. तू इथे काय करतोस? तू का आलास? हे बघ अभय, अभय प्लीज चिडू नकोस. हे बघ, मी तुझा पाठलाग केला कारण तू घरातनं ज्या पद्धतीने निघालास ना त्यावरनं मला सगळं संशयास्पद वाटलं. मला भीती वाटली. तू का आलायस इथे हे सांग. अरे तू का आलास माझ्या पाठीमागे? नंतर सांगतो. तू जा, मला एकट्याला यायला सांगितलं त्यांनी. प्रसाद, अरे साऊच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तू जा. हे बघ अभय, मी मदतीला नको मला मदत, पण आत्ता इकडून जा. जा प्रसाद, जा प्लीज.
तू का माझ्या पाठी बघतोस? तू जा ना, तू माझ्या पायात ठेवूनच का? आणि शब्दाने सांगितलंय का तुला हे करायला? अरे जा ना, मी माझ्या मित्राकडे काम आहे म्हणून आलोय. ऐक नाही, हे बघ, ही जागा ना मला बरोबर वाटत नाहीये. त्यात तू इथे एकटा आहेस आणि काही दिवसांपूर्वी तुझ्यावर हल्ला झालाय आणि काही झालं ना तरी मी तुला एकट्याला सोडून जाणार नाही. मी तिथे लांब उभा राहतो ना. प्रसाद, मी इथे सेफ आहे. मी अरे मित्राची जागा आहे ही. मला काही होणार नाहीये. मित्राचंच आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे मी असलो तर? अरे प्रसाद, तू मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलाय. हे बघ ऐक, हे बघ काय वाटेल ते झालं ना तरी मी काय तुला इथनं सोडून जाणार. काय सोडून जाणार नाहीये? तुला नंतर सांगितलं जातो. नाही अभय, मी तुला सोडणार नाही. काय वाटेल ते पडतो झालं. हे बघ, असं तर पाया नाही, पडतो. नाही. हात सोडतो तू. मी नाही जाणार आहे अभय, तुला एकटा सोडून. अरे जा ना. अभय, काही करायला लावू नकोस. हे एक मिनिट. ठीक आहे मी जातो. तू जा. शांत. एक मात्र कबूल करायला पाहिजे, फार उत्तम गाडी चालवलीस तू, म्हणून आपण जिवंत बाहेर पडू शकलो. नशीब आपलं. बर्फ मागवला होता तुम्ही? हा, बर्फ मागवलं होतं. हे काय करताय? पाय खाली ठेवा आधी. नाही, पाय खाली ठेवा. इकडे द्या बर्फ. नाही, असू दे. इकडे द्या. पाय खाली ठेवा ना. दुखतोय ना? काय करताय? आई 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 आई. सॉरी, खूप दुखतंय का? आता लागलं तर दुखणारच ना. तर नशीब गुडघ्याला नाही लागलं तर वाटी मोडली असती, फुटली असती, तुटली असती. बरीच कामं पडल्यात अजून, असं होऊन चालणार नाही. ती सगळी नंतर करायची. आधी आपण हॉस्पिटलला जाऊया. काय? नाही, हॉस्पिटल वगैरे नको. ते आता गेलो तो उद्या संध्याकाळपर्यंत ठेवून देतील. त्यापेक्षा रात्री जाऊन मस्त चपटी बडीशेप मारली. त्याच्या आधी तुला घरी सोडतो, म्हणजे माझं अर्ध टेन्शन जाईल. तुम्ही ऐकायचं नाही असंच ठरवलंत का? मी जे ठरवलं ना ते पूर्ण होईपर्यंत मी कोणाचंच ऐकणार नाही, पण नंतर सगळं तुझं ऐकेन. आणि मी असं ठरवलंय की काहीही झालं तरी माझ्या नातीला मी सुखरूप परत आणणार. मग त्यात पाय सुजला काय, तुटला तरी चालेल. तुम्ही हे सगळं का करताय ते कळतंय मला, पण मला एक कळत नाहीये, ऐन वेळेला गोळी मारणारा तो माणूस कोण होता आणि त्याने का वाचवलं आपल्याला? आपल्याला नाही, तुला. फेमस आहेस ना तू, फॅन असेल तुझा तू. पण तो वेळेवर आला म्हणून बरं. नाही तर ते मटणाच्या दुकानात प्राणी लटकवलेले असत ना, तसं आपल्याला कापून लटकवलं असतं त्या लोकांनी. आणि पहिल्यांदा होत नाहीये, ही दुसरी वेळ आहे.